उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेलं प्रक्षोभक वक्तव्य गिरीश फोंडे यांना चांगलंच भोवलंय। गिरीश फोंडे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात। नियमानुसार त्यांना शासन विरोधी वक्तव्य करता येत नाही, पण डाव्या चळवळीत काम करणाऱ्या गिरीश फोंडे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेची महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली आणि त्यांचं निलंबन केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीमधील कार्यकर्ते गिरीश फोंडे यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं। महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या गिरीश फोंडे यांच्या या वक्तव्याची महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली। त्यावरून फोंडे यांचं निलंबन करण्यात आलं। निलंबन काळात गिरीश फोंडेंना इतरत्र नोकरी व्यवसाय करता येणार नाही। निर्वाह भत्ता घेण्यापूर्वी गिरीश फोंडे यांनी प्रत्येक महिन्याला ते अन्य कुठेही नोकरी आणि व्यवसाय करत नसल्याचं प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे सादर करावं असा आदेश महापालिका प्रशासनानं दिलाय। यापूर्वीही फोंडे यांनी शिक्षण सेवक म्हणून काम करताना प्राथमिक शिक्षण मंडळाच्या विरोधात अपमानकारक निवेदन दिलं होतं। तसंच तत्कालीन महापौर आणि सदस्यांचा अवमान केला होता। त्यामुळे त्यावेळी फोंडे यांची सेवा समाप्त झाली होती, पण काही कालावधीनंतर त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेतलं होतं। त्यानंतरही ते 2 वर्षांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहिले। परिणामी त्यांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्यात आल्या होत्या। आता शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गिरीश फोंडे यांचं निलंबन झालंय।